आमच्या मागण्या असणार आहेत। राष्ट्रीय सुरक्षा कायदा किंवा UAPA सारखा कायदा, या प्रकारचे कायदे, ED सारखे कायदे हे वापरून जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न भाजपचं सरकार करता आहे। गेल्या 100 वर्ष ज्यांना आपल्या बिळातनं बाहेर येता आलं नव्हतं ते RSSचे उंदीर आता बाहेर येऊन लोकशाहीचे लचके तोडायला लागलेले आहेत आणि सोनम वांगचुक यासारख्या शांतताप्रिय नागरिकाला देशद्रोही ठरवून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केलेली आहे। ही भारतीय जनता सहन करणार नाही। हा प्रातिनिधिक इशारा देण्यासाठी आज इथे मोर्चा काढण्यात आलेला आहे। इथून पुढे संपूर्ण जिल्हाभर जागरण करून मोठे मोर्चे काढू। प्रसंग पडल्यास कोल्हापूर जिल्हा बंद करून सोनम वांगचुक यांची सुटका करा अशी मागणी बुलंद करण्याचा इंडिया आघाडीच्या वतीने प्रयत्न केला जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।